यंदा गोंदिया जिल्ह्यात 97 जागेंसाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीत ओबीसी वर्गासाठी जागाच नसल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत असून भरती प्रक्रिया रद्द करून ओबीसी वर्गांच्या जागांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी कित्येक विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करत असतात। यंदा गोंदिया जिल्ह्यातील प्रस्तावित 97 जागेंसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्ह्यात मोठ्या संख्येत ओबीसी समाज असताना देखील प्रस्तावित पोलीस भरती प्रक्रियेत ओबीसी वर्गांना 19% आरक्षण असताना देखील त्यांना एकही जागा देण्यात आल्या नसल्यामुळे ओबीसी वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत। वयोमर्यादा संपत असून यंदाही पोलीस भरतीमध्ये निवड न झाल्यास आम्हाला बेरोजगार राहावे लागेल असे म्हणत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये जी प्रस्तावित भरती आता पोलीस शिपाई पदाकरता होणार आहे त्या प्रस्तावित भरती करता पोलीस विभागाने जी कंपीकृत यादी आरक्षणाची जाहीर केली त्या यादीमध्ये 97 जागा एकंदरीत दाखवल्या आहेत। पण 97 जागेमध्ये 19% हक्काचं ओबीसीचं आरक्षण जे आहे त्यामुळे 0 जागा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामुळे ही जी भरती आता होणार आहे पुढच्या काळामध्ये त्या भरतीमध्ये आमच्या ओबीसी वर्गाचा एकही विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट होणार नाही आहे। हा अतिशय अन्याय आणि भेदभावपूर्ण वागणूक या ओबीसी विभागाच्या मुलांसोबत होत आहे। त्याचप्रमाणे मागच्या 1.5 वर्ष पहिले 22-23 मध्ये जी भरती झाली होती त्या ठिकाणी सुद्धा 110 जागा असताना तेव्हा सुद्धा ओबीसी वर्गाकरता एकही जागा देण्यात आली नव्हती। जणू काही पोलीस विभाग ओबीसी विभागाच्या विद्यार्थ्यांशी जाणून बुजून हा खेळ करत आहे आणि ओबीसी विभागाच्या विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे। हा अन्याय आहे। हक्काचं आरक्षण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं असल्यावर सुद्धा या गोंदिया जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांशी खेळ होत आहे। आज ज्या विद्यार्थ्यांचं वय 27 वर्ष झालं त्यांनी जर 2 वर्ष तयारी केली आणि ऐन भरतीच्या वेळेस जर त्या ठिकाणी आरक्षणच्या याच्यामध्ये एकही जागा नसेल तर मग त्या पोरांनी जायचं कुठं? कारण की त्याची वयोमर्यादा 28 आहे, त्याला ओपन मध्ये जावं लागेल। त्याच्यामुळे ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी शेवटी का मग आत्महत्या करायच्या का? त्या पोरांनी शेवटी या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये बंदुका परत हाती घ्यायचे काय? शासन एकीकडे नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे, संपवण्याच्या गोष्टी करत आहे आणि नक्षलवाद संपवताना जर ओबीसी विद्यार्थ्यांवर ओबीसी समाजाच्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर या पोरांनी शेवटी करायचं काय? त्यांच्या आईवडिलांनी करायचं काय? घाम गाळून आपल्या पोरांना शिकवायचं, शिक्षण द्यायचं, फिजिकल फिटनेससाठी तयारी करवायची, हजारो लाखो रुपये खर्च करायचे आणि ऐन पदभरतीच्या वेळेस ओबीसीची जागा, हक्काची जागा ओपनला देऊन टाकायची। हे निरंतर यांची सवय होऊन गेलेली आहे। आम्ही जेव्हा एसपी साहेबांशी भेटलो त्यांनी सांगितलं का इतर जिल्ह्यातून जे पोरं या ठिकाणी आंतरजिल्हा बदली होऊन येतात त्यांच्यामुळे हे जागा आमच्याकडे एक्सेस असते आणि त्याच्यामुळे पुढचे किती वर्ष आम्ही विचारलं की पुढच्या भरतीत तरी आम्ही सांगू शकत नाही। हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आम्ही विनंती केली त्यांना की या भरतीमध्ये ही भरती रद्द करावी आणि याबाबत गोंदिया नक्षल जिल्हा आहे, गोंदिया आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रात। या जिल्ह्याकरिता गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री जे विदर्भाचे आहेत आणि प्रफुल्ल पटेल इथले मोठे नेते आहेत त्यांनी या बाबीकडे जातीने लक्ष घालून इथल्या जिल्ह्याच्या पुरांवर अन्याय होणार नाही या बाबीकरिता विशेष प्रयोजन म्हणून शासनाकडे धोरणात्मक त्यांनी मार्गदर्शन मागावं असं आम्ही त्यांना विनंती केली। मेरा नाम राज सुरभत भगत है। मैं भी पुलिस भर्ती की तैयारी कर रहा हूँ। और कैसा है 2022, 23, 24 से जो भर्तियां निकली थी उसमें जगह निकल नहीं रही है। और कैसा है गढ़चिरौली में भी ऐसा हुआ था कि पुलिस भर्ती की जगह निकली थी तो वहाँ भी कुछ आरक्षण था लेकिन वहाँ भी जगह निकली थी। तो अपने गोंदे में भी वैसा ही हुआ है कि ओबीसी की जगह आरक्षण है लेकिन जगह ही नहीं है। 97 जगह निकली है लेकिन ओबीसी की एक भी जगह नहीं है। तो जैसे जैसे हमारी एज बढ़ रही है तो हम क्या करें? तो यही हमारा मुद्दा है। और कैसा है कि हमको इतना बड़ा ओबीसी बहुत बड़ा है फिर भी जगह नहीं निकल रही है। तो ये शासन का हमारे तरफ से बहुत जुलूम जो हो रहा है तो ये उन्होंने नहीं करने को ना और हमको जगह देने को ना, ओबीसी की इतने सारे ओबीसी रहने के बावजूद भी हमको जगह नहीं मिल रही है। तो इसके लिए मैं शासन से निवेदन करता हूँ कि कोई भी बंदा, हर बंदा लगे क्योंकि हर अपनी परिस्थिति से कमजोर रहता है, आगे बढ़ता है और मेहनत करता है। हर कोई अंबानी और टाटा नहीं है, हर कोई पैसे वाला नहीं है। हर कोई छोटे से रास्तों से निकल के बड़े तरह तो जाता है। और शासन से यही मैं कहना चाहता हूँ कि जगह निकाले और हर बंदा लगे, तभी से यही मेरी निवेदन है शासन इसकी तरफ ध्यान दे। प्रतिनिधि राधा किचन चुटे, एनटीपी न्यूज मराठी, गोंदिया।